नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय। कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक शतकं हा कुंभमेळा होतोय। गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे। दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं, चेंगराचेंगरीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले, काही जण गंभीररित्या जखमी झाले, त्याचा नेमका आकडा काय अजून आलेला नाही। तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे शासनाचं काम आहे। आता हे काम आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकपणा पाहिजे। आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाहीये हे कोडं आहे आणि त्या कोड्याचं उत्तर या कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का हे एक आपल्याला शोधावं लागेल। अर्थात तो विषय वेगळा झाला, त्याच्यात आता मला जायचं नाहीये। मात्र या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम म्हणून जे काही होणार आहे, जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो। पण या वेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे। आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्री रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे। म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे। खरं म्हटलं तर इकडे आत्तापर्यंत काहीतरी एक श्रद्धेचं ठिकाण निर्माण करण्यात यायला पाहिजे होतं, कारण तिथे जवळपास 60 प्रकारची वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत, त्यातली अनेक ही औषधी वनस्पती आहे। ही झाडं सगळीच काही शेकडो किंवा हजारो वर्षांची नाही आहेत, तर झाडं सुद्धा रिजनरेट होत असतात। म्हणजे जुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते। अशी अनेक वर्ष हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे। थोडक्यामध्ये या तपोवनाने आपल्यापेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील, पाहिलेले असतील। आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये, पण तपोवनात करण्यात येणार आहे त्याला मात्र आक्षेप आमचा आहे। याचं